तर यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। या आधी देखील उद्धव ठाकरेंनी फोन करून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं आणि आता आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेलेले आहेत। निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती। एकतर तू राहील किंवा मी राहील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत। या भेटीचं नेमकं कारण देखील काही वेळात स्पष्ट होणार आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता उद्धव ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात, काय चर्चा करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। रुपाली, काय अधिकची माहिती, भेटीचं नेमकं कारण काय? उद्धव ठाकरे आज नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आलेले आहेत आणि पहिल्याच दिवशी त्यांनी विधान भवनामध्ये आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधला, त्यांनी आपल्या आमदारांची चर्चा केली आणि त्याच्यानंतर आता आपण पाहत आहोत की राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी खरं तर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही जी भेट आहे ती खरं तर सदिच्छा भेट मानली जात आहे। राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळालेले आहेत आणि नागपूर हे पहिलेच अधिवेशन आहे यंदाच्या या वर्षातलं आणि त्याच्यामुळे ही सदिच्छा भेट असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। मात्र जशा पद्धती आपण बघतो की शिवसेना फुटली होती, त्याच्यानंतर झालेल्या या विधानसभेच्या पहिल्या निवडणुका आहेत, याच्या एकूणच झालेल्या या संपूर्ण घडामोडीनंतर, राजकीय घडामोडीनंतर खरं तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत जाईल का या संदर्भातला अनेक खरं तर तर्कवितर्क याच्या आधी सुद्धा खरं तर लढवले गेले होते। मात्र यंदाच्या या नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खरं तर आपण पाहत आहोत की उद्धव ठाकरे जेव्हा खरं तर पहिल्याच दिवशी या ठिकाणी अधिवेशनासाठी आलेले आहेत तेव्हा त्यांनी येऊन थेट ते मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत आणि त्या सगळ्यांसोबत खरं तर मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे जे ते मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट सध्या विधान भवनामध्ये खरं तर सुरू आहे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये सुरू आहे। आता दोघांच्या या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं, कारण की या निकालानंतर, विधानसभेच्या या निकालानंतर आपण जर पाहिलं तर जशा पद्धतीने विरोधकांना रोज असा मोठा पराभव मिळालेला आहे, एक कमी खूप आमदार निवडून आलेले आहेत, त्याच्यानंतर सभागृहातलं चित्र आपण पाहत आहोत आणि त्याच्यानंतर बाहेर होणारी ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। जशा पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे हे भाजपासोबत या महायुतीमध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यानंतर खरं तर राजकारण जास्त करून आपल्याला मात्र आता उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये आलेले आहेत तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री घेतलेली आहे। ही सदिच्छा भेट जरी असली तरी सुद्धा याच्यामागे खरं तर अनेक राजकीय चर्चा ज्या त्या देखील सुरू झाल्याचं कळतं आहे। मात्र ही भेट अतिशय खरं तर महत्त्वाची मानली जाते। बिलकुल रुपाली, या भेटीमध्ये काय विषयावर चर्चा होऊ शकते? कारण जरी सदिच्छा भेट असली तरी राजकीय विषयावर चर्चा होणं देखील तितकंच होईल, तितकी शक्यता देखील आहे। कारण एकीकडे आपण बघतोय अजित पवार नाराज असल्याची कुजबूज आहे, शिंदेंना देखील आता नगरविकास खातं, गृह खातं मिळत नाहीये, त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या बातम्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची थेट फडणवीसांसोबत भेट, जुनं वैर सगळं या भेटीनंतर दूर होऊ शकतं असं म्हटलं जात आहे। काय सांगाल? एका बाजूला खतं खाते वाटपावरून किंवा मंत्रिपदावरून नाराजी नाट्य राज्यामध्ये सुरू असताना महायुतीमधला अंतर्गत जो वाद आहे, कलह नाराजी आहे ती बाहेर उघड होत असताना राज्यामध्ये आणखीही महत्त्वाच्या खरं घडामोडी घडत आहे। एका बाजूला आपण बघतो की परभणीमध्ये झालेल्या एक घटना असेल किंवा मग बीडमध्ये झालेला एक हत्या असेल, या दोन्ही गोष्टी सध्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून चर्चेमध्ये आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतो की विधानसभा गृहामध्ये खरं तर विरोधी पक्षनेता नाहीये, विरोधकांची संख्या कमी आहे आणि या सगळ्या अनुषंगाने सध्या या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते अशी एक खरं तर दाट शक्यता आहे। कारण की सध्या राज्याच्या दृष्टीने आणि एकूणच महाविकास आघाडीच्या दृष्टीने परभणीचा घटना असेल किंवा बीडची घटना असेल, या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या। त्याच्या सोबतच सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असला पाहिजे या संदर्भात मागणी सुद्धा झालेली आहे। मात्र आता हा संपूर्णपणे जो निर्णय असणार आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे। मात्र जशा पद्धतीने आपण पाहतो की हे एकूणच ह्या संपूर्ण भेटीमधली ही खरं तर महत्त्वाची आपल्याला घटना म्हणता येईल। तशा पद्धतीने राज्यामध्ये अनेक गोष्टी घडत असताना